नमस्कार मंडळी, कशात तुम्ही सगळे मजेत ना? तर स्वागत करतो तुमचा आपल्या युट्यूब चॅनेलवर. त्याचं नाव आहे मनीष बायकर. तर आजचा व्लॉग घेऊन आलो तुमच्यासाठी खास. कळवा महोत्सव 2025. या फेस्टिवलला ना तुफान गर्दी असते राव. जवळजवळ 2-4 करोड पब्लिक तर आरामात इथे आली असेल. तुम्हाला पण इथे यायचं असेल ना तर जीपीएस ट्रॅकर लावूनच या. जर हरवलात ना तर आपली जिम्मेदारी नाही बाबा. आजूबाजूला फूड स्टॉल, ज्वेलरी स्टॉल आणि गेम स्टॉल हे आपल्याला ना स्टार्टिंगच्या एंट्रीला पाहायला मिळतात. मनात विचार आला की एक गेम खेळूनच जाऊया, पण तुम्हाला तर माहितीये तुमचा भाऊ डायरेक्ट ऑलिम्पिक खेळतो. हे छोटे मोठे गेम कोण खेळणार आहे? ही आहे आमची फलटण. यांना घेऊन मी जत्रेत आलोय. यांचा खर्च आजचा मी करणार आहे. आयुष्यात कधी ना स्वतःच्या जीवावर उड्या मारायच्या असेल ना तर यामध्ये या आणि बिंदास्त उड्या मारा. या चिमुकलीचं वजन त्या बंदुकीपेक्षा कमी आहे. त्यावर माझा पोरगा बोलला, बाबा आण रे ती बंदूक. ए ए ए ए फुगा तर फुटत नव्हता आणि हा काय भाई ऐकत नाही. तर हे आहेत मिस्टर अँड मिसेस गाडगे फॅमिली. हे हेलिकॉप्टर ना थेट आपल्याला भारताच्या बाहेर सोडतात, पण आपल्याला यात पासपोर्ट आणि विजा याची काहीच गरज लागत नाही. याला पाहून आठवलं आमच्या इथेही ना असंच एक धूरवाला यायचा, पण तो मच्छर मारण्यासाठी होता आणि हे खाण्यासाठी आहे. हे पण पाहून घ्या. ते बघा कसं एकदम प्रोफेशनल मध्ये. आणि हे आहेत आमचे मास्टर. ही एकमेव अशी ट्रेन आहे ना हिला कोणता स्टॉप नाही, कोणते स्टेशन नाही, म्हणून यातच आम्ही बसणार असा हट्ट पण धरला. ट्रेनची तिकीट काढायला गेलो तर बाईकडे काय पैसा होता, म्हणून थोडा वेळ कॅमेरा फक्त ना साईडला फिरवलाय. नजर माझी त्याच्या पैशाकडेच होती. चला असो, त्याचा पैसा त्याच्याकडे. त्याच्या पैशामध्ये भर टाकण्यासाठी आम्ही अजून आमच्या खानदानाची तिकीट घेतली. तुम्ही फक्त हायच करा. अरे इथे पैसा भरून भरून माझी ताणली ना. पण या ट्रेनची खासियत म्हणजे ना जो फ्रंटला बसतो ना पुढे त्याला वाटतं ही ट्रेन ना माझ्याच बापाची आहे. आई मागे बसले ते आपले पॅसेंजर. दरवर्षीप्रमाणे यावर्षी एक वेगळं ऍड झालं होतं. त्याच्यानेच फेस्टिवलला 4 चांद लागले. फेस्टिवलला आलो ना तेव्हा अचानक माझा स्कूल फ्रेंड भेटला. अरे एवढा भारी वाटतं ना, कारण 8 ते 10 वर्षाच्या दरम्यान आम्ही फक्त व्हॉट्सअपलाच बोलायचो आणि अचानक समोर भेटला ना तर खूप मस्त वाटलं. मग त्याला बाय बोलून पुढे जत्रेत अजून काय काय आहे ते बघत बसलो.
एवढा आलोय पण कशात बसलो नाही, म्हणून भावाने तिकीट काढली. बोलला चल ब्रेक डान्स मध्ये तरी बसूया. फेस्टिवल फिरत असताना ना इथे नजर गेली आणि हे पाहून मनाला खरंच खूप खंत वाटलं. कळवा फेस्टिवलला लहान पोरांसाठी तसेच मोठ्या माणसांसाठी सुद्धा बऱ्याच ऍक्टिव्हिटी आहेत, जेणेकरून जेणेकरून एक दिवस तरी बालपण पुन्हा जगल्यासारखं वाटतं. चला तर मंडळी, हा माझा ब्लॉग मी इथेच समाप्त करतो. तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि तुम्ही तुमचा किमती वेळ आपली व्हिडिओ बघायला दिली त्यासाठी